तू मला काल चुकून फोन केला होतास हे खोटं होतं ना? तुला इतकं जड जाणार असेल आपलं संभाषण तर मी निघतो. तसं नाहीये, तसं नाहीये. तुम्ही बायकांना सगळ्या सारख्याच. काय म्हणजे? बायका सारख्या म्हणजे? हसू नकोस, उत्तर दे. बायका सगळ्या सारख्या म्हणजे काय? हा, अशा कितीशा बायका पाहिल्यास तू? हा माहिती आहे मला. हा पाहिल्यात ना मी. ईशा आहे, आजी आहे, हा मधु आहे, धना आहे. हा आणि शोभना मावशी? शोभना मावशी हा बाईच आहे ती पण. हो ती पण आहेत. हो तुम्ही सगळ्यात तशाच. या एवढ्याशावरून तू समस्त स्त्री जातीवर बोलणार? तू नाही का एका माणसाच्या अनुभवावरून अख्ख्या जगावर रुसून बसलीस? तुला तुझी आई कळलीच नाही असं वाटतं मला. I'm sorry. I'm sorry. लहान तोंडी मोठा घास घेतो. तू जितकं जग पाहिलंस तितकं मी पाहिलं नाहीये. तुला जितका त्रास झालाय तितका मला झालेला नाहीये. तरी मला असं वाटतं की तू खूप कोशात जगतेस. बाहेर पड. बाहेरून हे सांगणं खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. नाही आई, तू स्वतःला खूप घट्ट बांधून घेतलंयस. चहा राहिलाय कोणाचा तरी. कोणाचा आहे? तर राहू दे, तू बोल. गरम वाटतोय म्हणून म्हटलं. आपण बोलत होतो ना काहीतरी, तू बोल. फोन का उचलत नाहीयेत? मी पाहिला असेल का काय यांना? आई प्लीज फोन उचला. नाही नाही. तुम्ही ओमकार का लावलाय? तुम्हाला ओम दादाची आठवण येते का? ईशा बहिणी असं नका ना हसू. काही प्रॉब्लेम झाला ना की तुम्ही अशा हसता. तुम्ही हसू नका. आधी प्रॉब्लेम काय झाला ते सांगा प्लीज प्लीज. मी हसू नको तर काय करू वहिनी? आज ओम मुंबईला गेला की नाही हायकोर्टात. मग तिथनं केस चालवून डायरेक्ट घरी यायचं ना. पण नाही, आता आज त्याला मूड आलाय नेमका आणि तो आजच त्याच्या आईला भेटायला गेलाय. अच्छा, त्याचा तुम्हाला आनंद झालाय तर. म्हणजे हे हसणं आनंदाचं आहे, टेन्शन वाला हसणं नाहीये. अच्छा नाही, हे हसणं माझं डबल टेन्शन वाला हसणं आहे. कारण काय झालंय,
आपल्या शोभना मावशी आहेत ना, त्या नेमक्या आजच ओमच्या आईला भेटायला गेल्या आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये. आणि काय झालंय त्या त्यांना समजावणार आहेत की त्यांनी आमच्या लग्नाला यावं कसंही करून. आणि या सगळ्यामध्ये मीच शोभना मावशींना सांगितलंय की ओमला यातला काही पत्ता लागू देऊ नका म्हणून, नाही तर ओम डोक्यात राग घालून घेईल. आता समजा ते सगळे तिथे एकत्र भेटले ना, मग माझं काही खरं नाही. मग सगळं होत्याचं नव्हतं होणार आहे. आज बहुतेक सगळं संपणार. म्हणून मला खूप हसू येते. मी चहा करून आणू? सूप पिऊ ना. बरं ऐका, बाय चान्स ओमचा घरी फोन आला इथे आपल्या घरी, तर त्याला यातलं काही कळू द्यायचं नाही. कळलं? काय कळलं? कळू द्यायचं नाहीये. सूप घेऊ ना? हो. सारखं मला बाहेर पड असं म्हणतोस, याचा अर्थ तुला माझ्यात काहीतरी बदल अपेक्षित आहे. चुकतंय माझं काहीतरी, असंच ना? नाही आई, तुझं काहीच चुकत नाही. मीच थोडं तुझ्याकडनं जास्त एक्सपेक्ट करतो. आई मी बघतोय बाबा हॅज चेंज्ड अ लॉट. मी तुला एक गोष्ट फ्रँकली सांगू, अजित बद्दल तू मला काहीही सांगितलं, चांगलं सांगितलंस स्पेशली, तर मला खूप त्रास होतो. ओम, मी तुला तेच समजावण्याचा प्रयत्न करतोय. तू त्याच्याबद्दल मनात खूप हेट्रेड भरून ठेवलंयस. तुला त्याची चांगली बाजूच दिसत नाही. नाही दिसणार आणि दिसणारही नाही. ओम, तू मला कितीही दाखवलीस तरी मी ती बघणार नाहीये. ओके? त्याने तुला तो चेक दिला होता ते फक्त एक मदत म्हणून. एक मिनिट, कोणी सांगितलं त्याला? मी गेले होते का मदत मागायला? ही संस्था मी एकटीनं उभी केली आहे. कोणी सांगितलं होतं त्याला? इकडे आला, माझ्या कामात ढवळाढवळ केली, पैसे काय दिले? काय गरज होती? तू मला या माणसाबद्दल सांगतोस, याच्या सेक्रेटरी बरोबर हा अफेअर करत होता. आता मला याच्याबद्दल काही चांगलं सांगू नकोस प्लीज. मी नाही ऐकून घेऊ शकत. तुला माहिती, मला असं आता वाटायला लागलंय की तुमची सगळ्यांची एक टीम आहे की काय. मी एकटी काय ती बाहेरची आहे. का ओढतोस मला या सगळ्यात? मला नाही यायचं, नाही यायचं. तुमचं जे चाललंय ते खूप छान चाललंय. मी माझं आयुष्य अगदी व्यवस्थित ऑर्गनाइज केलंयस तू. प्लीज मला यात नको खेचूस. आणि एक गोष्ट सांगते, तू लग्न करतोयस, तू कर. आपण मध्ये मध्ये भेटत जाऊ. जोपर्यंत अजित तुझ्या आयुष्यात आहे मी लांबच राहणार. क्लिअरली सांगते. ओके, तू आता भूतकाळातच रमायचं ठरवलंयस. काय बोल? तो तिथे मला सांगतोय की मी तुझी निवड करावी. तो माझ्या आयुष्यातनं जायला तयार आहे. तू आता त्याग करून परत उपकारच करणार आहे नाही का माझ्यावर? तू हे असंच घेणार, तू हे असंच बोलणार हे मी सांगितलं होतं त्याला. पण तुम्हा दोघांना एक गोष्ट लक्षात येत नाहीये की पटकन दुसऱ्यावर चिडणं खूप सोपं असतं. कालही चिडलास माझ्यावर. आताही माझ्यावर चिडून निघून चाललास. तुम्हाला भीती वाटते बोलताना तुझ्याशी की तू परत भेटणार नाहीस, मला बोलणार सुद्धा नाहीस कदाचित माझ्याशी. पण
जितका तू आता बाबाचा विचार करतोस, एकदा फक्त एवढं समजून घे की आईची सुद्धा बाजू असू शकतेच की रे. येतो. तुझा आवाज सुद्धा शोभना मावशी सारखाच आला. थँक्स अ लॉट. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला प्रेशराईज करायचं ठरवलंय का? नाही 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 नाही, देवाशपथ सांगते, मला खरंच मला माहित नव्हतं तो इथे येणार आहे. त्यालाही माहिती नव्हतं मी इथे येणार आहे. मी खरंच सांगतेय, काहीतरी चुकीचा समज होतोय, तुमच्या समजण्यात चूक होतीये. नेहमीच माझं चुकतं असं का वाटतं लोकांना? असं म्हणाला तो? नाही, पण असं म्हणाला नाही तो. म्हणाला असेल तर आय एम सॉरी गौरी, आय एम व्हेरी सॉरी. काय त्याची मनस्थिती ठीक नाहीये ना, तर काहीतरी वेड्यासारखं बोलून गेला असेल. प्लीज मनावर घेऊ नकोस. काय गौरी, तो जे काही बोललाय ते ऐकलं तुम्ही? हो, मी पण ऐकलं, पण काही काही गोष्टी न बोलता तो बोलून गेलाय. ते ऐकायचा प्रयत्न तरी केलात का? ऐका ना प्लीज. काय म्हणाला ओम? तुम्हा दोघांच्या भांडणात किंवा तुमच्या दोघांचे अहंकार, त्याच्यामध्ये त्याचा नाहक बळी गेला. हे खरं आहे. काय खोटं आहे याच्यात? आणि तुमच्याविषयी प्रेम नसतं, आस्था नसती, तुमची बाजू ऐकायची नसती, तर तो इथवर आलाच नसता आवर्जून. मग मी येऊ का? गौरी, बरं वाटलं तुमच्याशी बोलून, पण एक गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नाहीये. तुम्हाला आवडो ना आवडो, ओमच्या आयुष्यात तुमचं स्थान फार महत्वाचं आहे, हे नक्की. आणि आम्ही सगळे तुमच्या आसपास आहोत. असं स्वतःला असं एकटं पाडायची गरज नाहीये. काय आहे की एवढी मोठी संस्था तुम्ही चालवताय, आम्हाला फार अभिमान आहे या कार्याचा. म्हणजे एवढ्या निराधार मुलांना निरपेक्ष प्रेम देऊन तुम्ही आयुष्यात कुठलाही न्यूनगंड न बाळगता जगण्याचं बळ देताय. किती मोलाचं काम आहे. तुमच्या एका स्पर्शाने कोणाचं तरी आयुष्यच बदलून जातं, नाही का? तुमचे राग, तुमची मतं, तुमचे आक्षेप, हे सगळे तुमचे आहेत, ते मान्य आहेत आम्हाला. पण मी एक सांगू का गौरी, मी जर तुमच्या जागी असते ना, तर ओम चौधरी नावाच्या एका नाहक, निराधार, अनाथ आणि पोरक्या झालेल्या मुलाच्या आयुष्यात इतक्या वर्षांनी आलेल्या मंगल प्रसंगी
आवर्जून गेले असते 5 मिनिटं तरी. तोरणमुळे कधी टाळू नये म्हणतात. नाही, हे सगळं आपल्याला करायलाच लागणार आहे. अरे हो, हे बघ, परत जर पोलिसांचा फोन आला तर तू त्यांना सगळं खरं खरं सांगून टाक परत. हा, नाही, आपण आपल्या बाजूने त्यांना फुल कोऑपरेट करूया ना. हो हो, आणि तुला जर काहीही मदत लागली तर मला कुठल्याही क्षणी फोन कर, मी येईन तिथे, प्लीज. हा ठीक आहे, चल, काळजी घे. ओके, बाय. तू कधी आलीस? आत्ताच. काय झालंय? पोलिसांचं वगैरे काय झालंय प्रॉब्लेम? काय नाही, शोनूला पोलिसांचे फोन येत आहे. का? शोनूच्या वडिलांनी लोकांकडनं खंडीभर पैसे घेतलेत ना, आता त्यांच्या कंप्लेंट्स येतात आणि हे मात्र फरार झाले. बिचारा अडचणीत आलाय, त्यामुळेच वैतागलाय नुसता. त्यांनी सांगितलं, त्यांनी लोकांकडनं पैसे उधार घेतलेले असल्यामुळे माझं त्यांच्याशी पटत नाही. पोलिसांचा विश्वासच बसत नाहीये. ते म्हणतायत की तू त्यांचा मुलगा आहेस म्हणजे तुला माहिती असणार की ते कुठे. मग काय, त्यांनी सांगितलं की मी लोकांचे 3.5 लाख रुपये परत दिलेले आहेत. सुदैवाने त्यांनी सगळे पैसे चेकनी दिलेले असल्यामुळे त्याच्याकडे बँक स्टेटमेंट पण आहे, ते दाखवलं आम्ही सगळं. पण तरी पोलीस ऐकत नाहीये. शेवटी तो म्हणाला की तुम्ही त्यांना पकडा आणि त्यांच्याकडनं सगळे पैसे वसूल करा. बापरे, हा म्हणजे नसता तापसून बसला ग डोक्याला. नाहीतर काय. जाऊ दे, तुझं काय? काय आहे, आज खूपच गडबड होणार होती. अगं, शोभना मावशी मला म्हणाल्या की मी ओमच्या आईला भेटून त्यांना समजवायचा प्रयत्न करते. म्हटलं ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये ओमला नका इन्व्हॉल्व्ह करू, कारण त्याला नाही आवडणार हे सगळं. आज त्या ओमच्या आईच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटायला गेल्या आणि नेमकी ओमची आज हायकोर्टाची तारीख होती. काय त्याच्या डोक्यात आलं माहिती नाही, पण तोही त्याच्या आईला भेटायला नेमका आजच तिथं जाऊन पोहोचला. अरे बापरे. हो ना, म्हणजे 2 आया समोरासमोर. मग काही नाही. मग नशिबाने त्याने आधी मला फोन केला होता म्हणून मग मला कळलं. तरी मी लगेच शोभना मावशींना फोन केला आणि त्यांना सांगितलं ओम तिथं पोहोचलाय, तर तुम्ही काही करून लपा म्हटलं. म्हणजे ओमची खोटी आई खऱ्या आईला भेटायला गेली आहे आणि खरा मुलगा तिथे आलाय आणि जग जिला खरी आई मानतं ती खोटी आई खऱ्या आईच्या ऑफिसमध्येच लपून बसलीये आणि हे सगळं खरी सून घडवून आणतेय आणि खऱ्या मुलाला याचा काही पत्ताच नाहीये. बापरे, हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. खरंय. आणि आता तिथे नेमकं काय झालंय हे काहीच खऱ्या सुनेला माहिती नाही. त्यापेक्षा माझं खूप सोपं आहे. वडील फरार, मुलगा अडचणीत. आपण पत्रिका दाखवूया का? हे व्हिडिओस का? तू काय बोलतेस? मग काय करणार? कधी थांबणार आहे सगळं? अशो, मला नाही वाटत ओमची आई आमच्या लग्नाला येईल म्हणून. मला नाही वाटत आमचं लग्न होईल. हा बोल आई. हा हॅलो इशू, बोललीस का गो उमा काकूशी? आई कधीतरी विचारत जा ना मला, बाकी काही विचारायच्या आधी. आजचा दिवस कसा गेला, काय काय केलंस आज?
सॉरी सॉरी सॉरी. दमली आहेस का बाळा? मी आत्ताच आलीये घरी. हो, जेवण झालं का ग? नाही, मला भूक नाहीये, मी नाही जेवणार आहे आज. का भूक नाहीये? बघ हेच इशू मला तुझा आवडत नाही. मी तुला किती वेळेला सांगितलं जेवणाची आबाळ करायची नाही अजिबात. वेळच्या वेळी जेवायचं, वेळच्या वेळी झोपायचं. दरवेळी सांगते की नाही मी तुला, आणि मग तब्येत बिघडते अशाने. आणि आता मला रजा मिळणार नाही. मी आधीच सांगते तुला इशू, मला नाही येता येणार आहे आता. आई 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 प्लीज, मला आत्ता जेवणावरून लेक्चर देऊ नकोस हा प्लीज. त्यापेक्षा ना तू आधी जो काही विषय काढला होतास ना तोच बरा होता. काय म्हणत होतीस तू? मी काय म्हणत होते? हा उमा काकूशी बोललीस का? बरं ऐक, मी केला होता उमा काकूला फोन. मी बोलले तिच्याशी आणि माझ्या परीने मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला आई. हो, पण खरं सांगू का, मला नाही वाटत आहे तिला पटलंय म्हणून. तिचा राग नाही गेलाय अजून. स्वतः याच्या पलीकडे आपण काही करू शकतो असं नाही वाटत मला. हो का? असं झालं का? मग इशू ऐक ना, थांब आपण असं करूया का इशू, आपण ना लग्नाची तारीख फायनल करून टाकूया. म्हणजे तेवढं तरी एक उरकून टाकू आपण. काय आई, तू का ग इतकी घाई करतेयस? हा म्हणजे मी किती वर्षाची असेल? फार तर 25च वर्षाची आहे ना मी. मग असं का वागतेयस? जसं काय माझं वय उलटून चाललंय. 30व्या वर्षापर्यंत होतात ना मुलींची लग्न, का मी घोडनवरी आहे? इशू, आता मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही. आणि प्रत्येक वेळेला तुला हवं तसं वागायला आम्हाला जमणार नाही. अगं माझं लग्न आहे ना. हो, तुझंच लग्न आहे, पण तू माझी मुलगी आहेस ना. आणि तुझा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य तुला दिलंय आम्ही. मग आता पुढचं सगळं मी ठरवणार, आम्ही ठरवणार. कळलं? जास्त बोलायचं नाही अजिबात. कट केला फोन. अनबिलिव्हेबल वागतात सगळे.